बीडमध्ये शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची राख रांगोळी झाली आहे। चिंचोलीतील विदारक चित्रच आता शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय ते दाखवतं। आता बहिणीचं लग्न कसं करायचं म्हणत शेतकऱ्यांनी टाळा फोडला। सिंदफणा नदीचं पाणी शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। अरे कवा हे सरकार काय नाही रे, सरकार नुसतं कामी सरकार। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले सरकारने। अरे कुणी आज दादा कुणी आलं तरी काय उपयोग नाही रे। लाखोचं नुकसान आहेर चिंचोली शिवारामध्ये आहे। जे कपाशीचं पीक आहे संपूर्ण भुईसपाट झाला असून या कपाशीच्या पिकामध्ये आता फक्त राख रांगोळी झाल्याचे पाहायला मिळत आहे। राहिलं काय ह्याच्यात मायबाप सरकार, तुम्ही तरी आश्वासन दिलं तेवढं पूर्तता करा। तुम्ही निवडून यायच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्याला, ते बी वचन नाही पूर्ण केलं तुम्ही। आता तरी ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा एवढी इच्छा आहे माझी शासनाला। आमचे कपडे सकट गेले सर, कपडे सकट नाहीत आम्हाला, टी शर्ट आणि चड्डी वगैरे घालतोय आम्ही। कसं करावं बहिणीचं लग्न, कसं करावं सांगा ना तुम्ही। जमीन गेली, घरदार गेलं, कसं लग्न तरी कसं करावं सर। आम्ही पर्याय नाही राहिला आमच्याशिवाय, एकच पर्याय राहिला आमच्याकडे फाशी घेणे। पण आम्ही आता लहान लेकरं बाळ आहेत, बायका मायबाप आहेत, त्यांना सोडून असं आता येते असं करावं काय? बहुत आता सांगू शकत नाही सर, हो सांगू शकत नाही मी मदत आता भेटूस तर काय खरं सर, शासनाचं काय खरे भेटूस तर काय? आता म्हणलेत गेलेत पालकमंत्री, आमचे अन्नदाते आहेत, गेलेत बोलून गेलेत, आम्हाला सांगून गेलेत। इथून हे दौरा होता त्यांचा, असाच गेला दौरा। साम टीव्ही साठी योगेश काशीद, आहेर चिंचोली, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।